2008 मध्ये IPL सुरू झाले तेव्हा कोणीही कल्पना केली नव्हती की हा लीग इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक महासत्ता बनेल। त्या काळात मुंबई इंडियन्स संघाची किंमत 450 कोटी रुपये होती, तर राजस्थान रॉयल्स फक्त 67 कोटींना विकत घेतला गेला। पण आज IPLच्या प्रत्येक टीमची किंमत कोट्यावधी डॉलर्सच्या घरात पोहोचलेली आहे। IPL हा केवळ क्रिकेटचा खेळ राहिलेला नाही, तर एक जागतिक ब्रँड बनला आहे। 2024 मध्ये IPLच्या ब्रँडची एकूण किंमत $10.7 बिलियन इतकी आहे। फ्रँचायझी मॉडेल्स, मीडिया हक्क, स्पॉन्सरशिप आणि जागतिक स्तरावर वाढणारी लोकप्रियता यामुळे त्याचे मूल्य झपाट्याने वाढले। आजच्या घडीला सर्वात महागड्या IPL टीम्स कोणत्या आहेत? CSK $122 मिलियन, MI $119 मिलियन, KKR $78 मिलियन, RCB $69 मिलियन, DC $62 मिलियन। CSK आणि MI हे दोन संघ केवळ ट्रॉफी जिंकण्यातच नाही, तर ब्रँड व्हॅल्यू मध्येही अव्वल आहेत। धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने एक मजबूत फॅन बेस तयार केला आहे, तर मुंबई इंडियन्सने आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि कामगिरीच्या जोरावर मोठे आर्थिक साम्राज्य उभे केले आहे। IPLचा आर्थिक प्रभाव हा केवळ संघापुरता मर्यादित नाही, यामुळे संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळते। स्टेडियम तिकीट विक्री, ब्रँड पार्टनरशिप, मर्चंडायझिंग आणि डिजिटल हक्क यामुळे कोट्यावधी रुपयांचा महसूल निर्माण होतो। त्यामुळे IPL हा केवळ क्रिकेट लीग नसून एक आर्थिक क्रांती ठरला आहे।